नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निकिता, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर फ्रॉम फॉलिकल स्किन अँड हेअर सेंटर. केस गळतीची समस्या असणाऱ्या पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेस डर्मॅटॉलॉजिस्ट मिनॉक्सिडिल हे सोल्युशन प्रिस्क्राईब करत असतात. तर मग चला पाहूयात हे मिनॉक्सिडिल आहे तरी काय, त्याची ॲक्शन काय असते, त्याचे युजेस काय आहेत, मिनॉक्सिडिलचा वापर कोणी करावा, मिनॉक्सिडिलचे साईड इफेक्ट काय आहेत. खरं पाहायला गेलं तर सुरुवातीला 1980मध्ये मिनॉक्सिडिल ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन म्हणून वापरात आलं. रक्तदाब कमी करण्यासाठी पेशंटमध्ये मिनॉक्सिडिल हे ओरली दिलं जायचं आणि इन्सिडेंटली असं लक्षात आलं की ज्यांच्यामध्ये मिनॉक्सिडिल आपण ओरली यूज करत आहोत त्यांच्यामध्ये केस गळतीचं प्रमाण कमी होत आहे, त्यांचे केसांबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होत आहेत. तेव्हापासून डर्मॅटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट मिनॉक्सिडिल हे टॉपिकल फॉर्म्युलेशनमध्ये केस गळती किंवा अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया यासारख्या कंप्लेंट असणाऱ्या पेशंट्समध्ये यूज करत आहेत. तर मग मिनॉक्सिडिल किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतं साधारणतः? तर मिनॉक्सिडिल हे 2%, 5%, 10% या कॉन्सन्ट्रेशन्समध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. काही फॉर्म्युलेशन्समध्ये मिनॉक्सिडिल हे विथ फिनास्टेराइड किंवा विथ ॲमिनेक्सिल असंही उपलब्ध करून दिलं जातं. तर मग मिनॉक्सिडिलची ॲक्शन काय, मिनॉक्सिडिल करतं तरी काय, केस गळतीमध्ये जेव्हा आपण मिनॉक्सिडिल यूज करतो त्याचा इफेक्ट होतो तरी कसा? तर अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन असल्यामुळे मिनॉक्सिडिल काय करतं तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डायलेटेशन करतं. म्हणजे काय, हृदयापासून शरीराच्या इतर अवयवांना जो काही रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यांना डायलेट करण्याचं काम मिनॉक्सिडिल करतं. त्याच्यामुळे हृदयावरचं जे प्रेशर असतं ना ते कमी होतं. त्यामुळे स्काल्पमधील हेअर रूट्सला जो ब्लड सप्लाय करतात अशा कॅपिलरीज पण डायलेट होतात आणि परिणामतः जो काही ब्लड सप्लाय केसांच्या मुळांना होतोय तोही रेग्युलराईज होतो आणि त्यामधून होणाऱ्या न्यूट्रंटचा सप्लाय पण रेग्युलराईज होतो. आणि जसं जसं हेअर सायकल चेंज होत असते तसं जसं की ॲनॅजिन, कॅटेजिन, टिलोजन तसं रक्तप्रवाह पण केसांना जो होत असतो तो चेंज होत असतो. आणि बेसिकली मिनॉक्सिडिल काय करतं, हा जो चेंज होणारा रक्तप्रवाह आहे ना त्याला रेग्युलराईज करतं, त्याला स्टेडी करतं आणि म्हणूनच केसांची गळती थांबून एक हेल्दी ग्रोथ झालेले केस आपल्याला पाहायला मिळतात. तर मग मिनॉक्सिडिलचा यूज कोणी करावा, कसा करावा? बेसिकली ज्यांच्यामध्ये केस गळतीचं प्रमाण 50 ते 100 केस हे दिवसाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त केस दिवसाला गळत असतात अशा पेशंट्समध्ये डर्मॅटॉलॉजिस्ट मिनॉक्सिडिल हे सोल्युशन प्रिस्क्राईब करतात. तर मग याचा यूज करावा कसा? मिनॉक्सिडिलचा यूज हा केस गळतीच्या कारणांवर अवलंबून असतो. केस गळतीची अनेक विविध कारणं आहेत, जसं की केस गळती ही एन्व्हायरमेंटल कॉजेसवर, जेनेटिक कॉजेसवर, जेंडरवर अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ही सगळी कारणं डर्मॅटॉलॉजिस्ट सॉर्ट आउट करतात आणि त्याच्यानुसार मिनॉक्सिडिल किती % यूज करायला लागेल, किती दिवस यूज करायला लागेल हे ठरवतात. साधारणतः मिनॉक्सिडिलचा यूज हा दररोज करायला लागतो, तोही 1 ते 2 ml स्काल्पवर व्यवस्थित पद्धतीने मसाज करून लावायला लागतं. पण किती दिवस यूज करायचा हे केस गळतीच्या कारणावर अवलंबून असतं. जसं की टिलोजन इफ्ल्युएम यासारख्या कंडिशनमध्ये जर आपण मिनॉक्सिडिल सुरू केलं तर काय होतं, तर पेशंट मिनॉक्सिडिल इंड्यूस टिलोजन इफ्ल्युएम यासारख्या त्रासांना सामोरं जाऊ शकतो. हे काय असतं, तर ज्या वेळेला टिलोजन इफ्ल्युएम असणाऱ्या पेशंटमध्ये आपण मिनॉक्सिडिल देतो तेव्हा सुरुवातीला काही महिने पेशंटला केस गळतीचं प्रमाण जास्त वाटू शकतं. पण काही महिन्यानंतर ज्या वेळेला मिनॉक्सिडिलचा कंटिन्यू यूज केला जातो तेव्हा ते रेग्युलराईज होऊन जातं आणि एक हेल्दी ग्रोथ झालेले केस आपल्याला दिसू लागतात. अशा पद्धतीने ॲनॅजिन इफ्ल्युएम किंवा टिलोजन इफ्ल्युएम ज्यांची कारणं आपल्याला माहिती आहेत या पेशंट्समध्ये ठराविक पिरियड करता जेव्हा आपण मिनॉक्सिडिल यूज करतो त्यानंतर आपण टेपर करत मिनॉक्सिडिल बंद करून देऊ शकतो. पण अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया अशासारख्या प्रोग्रेसिव्हली वाढत जाणाऱ्या कंडिशनमध्ये मिनॉक्सिडिल हे डेली कंटिन्युअसली लाँग ड्युरेशनसाठी आपल्याला यूज करावं लागतं. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किती वेळा आणि कसं यूज करायचं हे डॉक्टर तुम्हाला सांगून देतात.
इन शॉर्ट सांगायचं झालं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिनॉक्सिडिल म्हणजे काय, त्याचे इफेक्ट काय असतात, यूज काय असतो याबद्दल शॉर्टमध्ये समजून घेतलं. मिनॉक्सिडिलचे साईड इफेक्ट काय असतात हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. तोपर्यंत जर काही डाऊट असतील, शंका असतील तर तुमच्या जवळचं जे फॉलिकल सेंटर असेल ना त्याच्याशी संपर्क साधा किंवा डिरेक्टली भेट द्या. धन्यवाद.